माता पिता किधर आहे. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो, बाकी उत्तर देईल. माझे आई वडील वारलेत, माझे आई वडील स्वर्गात आहेत. दिवाळीमध्ये आम्हाला एवढे कमेंट्स आले की तुम्ही पहिली दिवाळी तुमच्या मॉम डॅड बरोबर नाही सेलिब्रेट केली, तुम्ही सासू सासऱ्यांना तोडलं, हे ते असे काय माहिती नाही काय नाही, तर तरी असे एवढे हार्श स्टेटमेंट पास करायचे. तर आम्ही गाडीवरनं पडले, बाईकवरनं ते कसं पडले, कळालं? तर त्यांचा ना हात एकदम पडले पण नाही रे, आणि अशी चालत चालत ते असं झालं. मग डॉक्टर बोलले की एवढं इझिली असं फ्रॅक्चर नाही झालं पाहिजे, आपण चेक करूया काय झालं. ते स्कॅन वगैरे केलं, सगळं कळालं, तर त्यांना कळालं की आजार आहे. तर तो लास्ट स्टेजला होता. लास्ट स्टेज फोर्थ आणि हे ते नेमकं भाई लास्ट स्टेजलाच करतो. आम्हाला डॉक्टरने सांगितलं की 6 महिने आहेत तुमच्याकडे, तुम्ही काहीतरी करा. पण तरी ते 6 महिने नाही टिकलं, ते खूप जास्त टिकवलं आम्ही, कारण माझे पप्पा एवढा स्ट्रॉंग विल होतं. हळूहळू मम्मीचा हार्टचा प्रॉब्लेम झाला. मी पहिले पप्पांचं कळालं, त्यांना सांगितलं की 6 महिनेच आहेत, पण ते 6 महिने टेन्शन मम्मीने टेन्शन वगैरे घेतलं. तर मग आम्ही विचार केला की हिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. तर तिला डॉक्टरकडे नेत होतो आम्ही, कारण तिला श्वास वगैरे घेता येत नव्हता. तर तिला डॉक्टरकडे नेत होतो, आणि आम्ही जसं हॉस्पिटलला पोचलो बाहेर, तोपर्यंत आम्ही सगळे बोलत होतो व्यवस्थित. जसं आम्ही पोचलो बाहेर, तशी ती डायरेक्ट कोमामध्ये गेली. ते दिसायला लागलं की त्यांना हे झालंय जेव्हा याची मम्मी ऍडमिट झाली. जिथे डॉक्टर बोललेले की फक्त 6 महिने, तिथे त्याच्या वर्ष होऊन पप्पांनी गेलेलं. वर्ष चांगलं काढलेलं. ते 41 डेज आयसीयू मध्ये होते. मग 41st डेला त्याच्यानंतर झालं असेल, तर त्याच्यात ते मम्मीचं हे झालं. 2 महिन्यांनीच ह्याच्या पप्पांचं पण झालं.